स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी खुशखबर आहे। डिसेंबरचा हप्ता सरकारकडून वाटप करण्यात येत आहे। महिला ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या तो हप्ता आता वाटप करण्यात येत आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या सर्व नियम अटी रद्द करण्यात आल्या आणि सरसकट आता महिलांना जे आहे ते 2100 रुपये वाटप, त्याचबरोबर 5100 रुपये महिलांना देण्यात येतील। या सर्व सविस्तर माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। आणि आणखीन एक महत्त्वाचं, लाडकी बहीण योजनेमध्ये डिसेंबरचा हप्ता सरकारकडून वाटप करण्यात येत आहे। हा हप्ता महिलांच्या बँक अकाउंटमध्ये येणार नाही। हे बँक अकाउंट जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे। नेमकं कोणतं हे बँक अकाउंट आहे तेही आपण पाहणार आहोत। तर सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा। तुम्ही विसरता सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक पण करत नाही, तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल। पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी असणारी खुशखबर। तर पहा, लाडक्या बहिणींच्या अकाउंटला सरकारकडून पैसे या अगोदर ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। महिलांना देखील हे पैसे मिळालेले आहेत। 5 हप्ते तुम्हाला आले आहेत की नाही हे कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे। त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता जो आहे ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता तो हप्ताही फायनली तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येत आहे सरकारकडून। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना 4500 रुपये डायरेक्ट सरकारने ट्रान्सफर केले। त्याचबरोबर काही महिलांच्या अकाउंटमध्ये 7500 रुपये ही वन टाईम अमाऊंट सरकारने दिलेली आहे। आता डिसेंबरचा हप्ताही वाटप करण्यात आलेला आहे। डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी पहा, डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यात येत आहे आणि हा हप्ता जो आहे तो तुम्हाला 1500 मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये या अगोदर ज्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री होत्या आदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2 दिवसापूर्वी या ठिकाणी पहा न्यूज माध्यमांना या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात। आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे कोणतेच निकष जे आहेत ते बदलण्यात येणार नाहीत। आता सर्व नियम जे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल की अनेक अफवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला पाहण्यास मिळत आहेत। 2 अपत्याहून जास्त अपत्य असतील तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी ही मागणी होत आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे निकष जे आहे ते बदलण्यात येत आहेत, अशा अनेक बातम्या आलेल्या आहेत। परंतु आदितीताईंनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष बदलण्यात आत्तापर्यंत आलेले नाहीत आणि तसंच झाले असतं तर त्या ठिकाणी शासन निर्णय आला असता किंवा ऑफिशियल नोटिफिकेशन वगैरे आलं असतं, पण तसं काही झालेलं नाही। आणि लाडक्या बहिणींना या ठिकाणी पहा, सरकारकडून पूर्वीप्रमाणे जो हप्ता वाटप करण्यात येत होता 1500 रुपयाचा जो हप्ता महिलांना देण्यात येत होता, त्याचप्रमाणे हा हप्ता वाटप करण्यात येणार आहे। डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 1500च मिळणार आहे। जानेवारीचा हप्ता देखील तुम्हाला 1500च मिळणार आहे। परंतु पहा, तुम्हाला 2100 रुपये आता मिळणार नाही, तर हे 2100 रुपये तुम्हाला मिळतील मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये। परंतु लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात असणारी खुशखबर, त्या अगोदर कोणत्या महिलांचं बँक अकाउंट रद्द आहे ते हे आपण पहा। बऱ्याच महिलांनी पतसंस्थेचं वगैरे अकाउंट दिलेलं होतं, तर त्या ठिकाणी पहा तुमचं तसलं अकाउंट चालणार नाही, त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत लाडकी बहीण योजनेचे। त्याच कारणाने तुमचे पैसे आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे आले नसतील। पतसंस्थेचं वगैरे अकाउंट असेल तर तुम्ही अकाउंट चेंज करा या ठिकाणी पहा, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पैसे येण्यासाठी ज्या बँकेचं अकाउंट आहे त्या बँकेला स्वतःचा IFSC कोड असणं गरजेचं आहे, तरच तुमचे पैसे येतील। आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे की तुमचं आधार जे आहे ते DBT लिंक असलं पाहिजे, त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळून जातील। या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्यासंदर्भात सर्वच महिलांना उत्सुकता लागलेली होती। महाराष्ट्र राज्य सरकारची माझी लाडकी बहीण ही योजना एक सर्वात महत्त्वाकांक्षी अशा प्रकारची योजना ठरलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे। महिला सक्षमीकरणासाठी सगळ्यात मोठी ही योजना ठरलेली आहे आणि महिलांच्या अकाउंटला दरमहा 1500 रुपये एवढी रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते।
परंतु योजनेबद्दल नुकतीच काही माहिती समोर आलेली होती, त्यातील लाखो बहिणी अपात्र होणार अशाही बातम्या येत होत्या, परंतु असं काही होणार नाही. लाडकी बहीण योजना पूर्वीप्रमाणे चालू होती, त्यांना पैसे मिळणार आहेत. फक्त ज्या अर्जांच्या तक्रारी आहेत त्याच अर्जांना त्या ठिकाणी पुनर्पडताळणीसाठी घेण्यात येणार आहे. 2,34,00,000 लाभार्थी महिला आहेत. एवढ्या महिलांचा अर्ज पुन्हा तपासणं शक्य नाही सरकारला. त्यामुळेच जे अर्ज तक्रारीसाठी असतील किंवा ज्या अर्जामध्ये तक्रार असेल, ज्या अर्जाविषयी तक्रार असेल तेच अर्ज तपासण्यात येणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेत बदल करावा. या योजनेतून आदिवासी बांधवांना सूट द्या आणि 2 अपत्य असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ द्या, असे निकष या योजनेत टाका, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, महिला व बालविकास विभागाच्या नवीन मंत्र्यांनी शपथ घेतल्याच्या नंतरच लाडक्या बहिणींना पैसे देण्यात येतील असं देखील या ठिकाणी म्हटलं जात होतं. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार विभागाला फसव्या लाभार्थींबाबत 200हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्यानंतर राज्यात मंजूर झालेल्या एकूण 2.5 कोटी अर्जांपैकी 1% पहा 1% आणि इथं तुम्हाला 2.5 लाख अर्जाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यापक पडताळणीसाठी 2 ते 3 महिने लागतील अशी अपेक्षा आहे. पडताळणी मोहिमेचा उद्देश पारदर्शकता व सुनिश्चित करणे हा आहे. आणि लाडकी बहीण योजनेसाठी वेगळा सरकारी ठराव यापूर्वी जारी करण्यात आला होता. बालविकास आणि महिला विभागाच्या मंत्री नियुक्त झाल्यानंतर डिसेंबरमधील रकमेचे वितरण होईल. महायुतीने वाढीव अनुदानाची घोषणा केली असली तरी सरकार स्थापनेनंतरच नव्या मंत्र्यांनी सूचना देणे आवश्यक आहे आणि या सूचनानंतरच GR जारी केला जाईल आणि ही वाढीव रक्कम डिसेंबरमध्ये न मिळता ती महिलांना एप्रिल किंवा मार्च महिन्यामध्ये मिळेल. आता हे तर स्पष्ट झालेलं आहे. काल तुम्ही पाहिलेलं आहे की सुधीर मुनगंटीवार हे जे भाजपचे नेते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना जो डिसेंबरचा हप्ता आहे तो 2 दिवसामध्ये वाटप करण्यात येत आहे. त्यांनी परवाच्या दिवशी ही माहिती दिलेली होती आणि लाडक्या बहिणींना आता डिसेंबरचा हप्ता जो आहे तो आज मिळू शकतो किंवा उद्या देखील हा हप्ता महिलांच्या अकाउंटला सरकारकडून ट्रान्सफर करण्यात येऊ शकतो. पहा, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत आणि हे सर्व झालं की त्या ठिकाणी लगेच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे सरकार ट्रान्सफर करणार आहे. बहिणींना पैसे मिळाले की लगेच या ठिकाणी पहा हे स्पष्ट होणार का आहे की योजनेमध्ये कोणताही बदल नाही किंवा कोणतेही निकष बदलण्यात आलेले नाहीत. सरसकट महिलांना पैसे मिळणार आहेत. फक्त बँक अकाउंट व्यवस्थित पाहिजे, स्वतःच IFSC कोड त्या बँकेला पाहिजे आणि आधार DBT लिंक असलं पाहिजे तर तुम्हाला पैसे मिळणार, म्हणजे 100% मिळणार. ज्या महिलांना आत्तापर्यंतही पैसे आले नव्हते त्यांनी नक्की चेक करा तुमचं आधार DBT लिंक आहे का आणि तुम्ही दिलेलं अकाउंट पतसंस्था वगैरे याचं नाही ना, कारण जे अकाउंट दिले त्या अकाउंटला स्वतःचा IFSC कोड असणं गरजेचं आहे. आणि असं बऱ्याचदा होतं की अनेक बँका ज्या आहेत ते एका विशिष्ट बँकेमध्ये विलगीकरण होतात आणि त्यामुळे त्या बँकांचा IFSC कोड जो आहे तो चेंज होतो. त्याच कारणाने लाडकी बहीण योजनेचे जे तुमचे हप्ते आहेत किंवा जे पैसे आहेत ते तुम्हाला मिळाले नसतील तर या सर्व गोष्टी चेक करा आणि योजनेचा लाभ घ्या.